नमस्कार. चला तर मग आज डोजी कॅन्डलस्टिकबद्दल बोलूया. ट्रेडिंग चार्टवर दिसणारा हा एक छोटासा सिग्नल, पण तो खूप शक्तिशाली असू शकतो. जरा विचार करा, काय होईल जर चार्टवरची एक छोटीशी खूण बाजाराचा अख्खा नूर पालटण्याची शक्यता दाखवू शकली तर? हो, हे शक्य आहे आणि ह्याच रहस्याचं नाव आहे डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न. चला तर मग आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत. बरं, तर आपण थेट मुद्द्यावर येऊया. इथे समोर बघा, ही आहे एक सामान्य कॅन्डलस्टिक. तिची बॉडी आपल्याला सांगते की किंमत ओपनिंगपासून किती वर किंवा खाली गेली. पण आता उजवीकडची डोजी बघा, तिला बॉडी जवळजवळ नाहीच आहे. असं का? कारण तिची ओपन आणि क्लोज किंमत जवळजवळ सारखीच असते. हे चिन्ह म्हणजे बाजारात खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात झालेल्या एका घनघोर लढाईचं प्रतीक आहे. अशी लढाई जिथे कोणी जिंकलेलं नाही, अगदी टाय. तर ह्यालाच म्हणतात चार्टवरील एक लढाई, थांबलेल्या स्थितीमागील मानसशास्त्र. डोजी म्हणजे काय? तर बाजारातलं एक परिपूर्ण संतुलन. विचार करा, ही एक रस्सी खेच आहे, जिथे खरेदीदार किंमत वर खेचायचा प्रयत्न करत आहेत आणि विक्रेते खाली ढकलायचा. पण जेव्हा डोजी तयार होते तेव्हा त्याचा अर्थ एकच असतो: दोन्ही बाजूंची ताकद अगदी सारखी आहे आणि कोणीच जिंकत नाहीये. आणि गंमत म्हणजे डोजी हा एक जपानी शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो तीच गोष्ट. हे नाव किती समर्पक आहे नाही का? कारण ओपन आणि क्लोज किंमत जवळपास तीच असते. याचा सरळ सरळ अर्थ आहे की बाजारात पूर्णपणे अनिर्णय आहे. सध्या जो काही ट्रेंड चालू आहे तो आता थांबू शकतो किंवा कदाचित पूर्णपणे उलट दिशेने फिरू शकतो. हा त्याचा पहिला इशारा असू शकतो. पण गंमत अशी आहे की सगळ्या डोजी सारख्या नसतात. त्यांची एक पूर्ण फॅमिली आहे असं समजा, आणि प्रत्येक प्रकार बाजारातल्या त्या लढाईची एक वेगळीच कहाणी सांगतो. चला तर मग या डोजी परिवाराची ओळख करून घेऊया आणि त्यांचे हे सूक्ष्म संकेत कसे वाचायचे ते शिकूया. तर हे आहेत या फॅमिलीमधले दोन सर्वात नाट्यमय सदस्य. डावीकडे आहे ड्रॅगनफ्लाय डोजी. तिची लांब खालची सावली बघा. हे काय दाखवते की विक्रेत्यांनी किंमत खूप खाली ढकलली, पण खरेदीदार इतके ताकदवान होते की त्यांनी किंमत परत वर ओपनिंग लेवलवर आणून ठेवली. हा एक संभाव्य तेजीचा म्हणजे बुलिश रिव्हर्सलचा संकेत मानला जातो. आणि आता त्याच्या अगदी उलट उजवीकडे आहे ग्रेव्हस्टोन डोजी. याची लांब वरची सावली दाखवते की खरेदीदारांनी किंमत वर नेण्याचा प्रयत्न केला, पण विक्रेत्यांनी बाजी मारली आणि किंमत खाली आणली. हा एक संभाव्य मंदीचा म्हणजे बेरिश रिव्हर्सलचा संकेत आहे. या दोन मुख्य प्रकारांशिवाय इतरही काही सदस्य आहेत. स्टँडर्ड डोजी म्हणजे निव्वळ अनिर्णय, एक परफेक्ट प्लस चिन्ह. लाँग लेग डोजीमध्ये वर आणि खाली दोन्हीकडे लांब सावल्या असतात, ज्या बाजारात खूप जास्त अस्थिरता आणि गोंधळ आहे हे दाखवतात. आणि मग येतो फोर प्राइस डोजी. हा तर अत्यंत दुर्मिळ आहे. तो फक्त एका सरळ रेषेसारखा दिसतो, जिथे ओपन, हाय, लो आणि क्लोज सगळ्या किमती सारख्याच असतात. म्हणजे बाजारात पूर्ण शांतता आहे, काहीच हालचाल नाही. ओके, तर आता हे सगळे पॅटर्न्स ओळखायचे कसे हे तर आपल्या लक्षात आलंय. पण खरा प्रश्न पुढे आहे, एक ट्रेडर म्हणून यावर नक्की कृती कशी करायची? चला तर आता आपण प्रत्यक्ष रणनीतीवर लक्ष केंद्रित करूया, म्हणजेच ट्रेडरचा सुवर्ण नियम. आणि हा नियम सर्वात महत्त्वाचा आहे. डोजीवर कधीही डोळे झाकून ट्रेड करू नका. नेहमी पुष्टीकरणाची म्हणजे कन्फर्मेशनची वाट बघा. डोजी दिसली म्हणजे लगेच ट्रेड घेतलाच पाहिजे असं नाही. डोजी हा फक्त एक इशारा आहे, खरा खेळ तर त्यानंतर सुरू होतो. आपल्याला नेहमी पुढच्या कॅन्डलची वाट पाहावी लागेल, जी ह्या सिग्नलला दुजोरा देईल. एक व्यावसायिक ट्रेडर नेहमी शिस्तबद्ध पद्धतीने काम करतो. आणि ती पद्धत म्हणजे ही 4 टप्प्यांची प्रक्रिया. पहिलं, संदर्भ ओळखा. म्हणजे डोजी कुठे तयार झाली आहे? ती एखाद्या महत्त्वाच्या सपोर्ट किंवा रेझिस्टन्स लेवलजवळ आहे का? तसं असेल तर ती अधिक महत्त्वाची ठरते. दुसरं, आपण आधी म्हटल्याप्रमाणे पुष्टीकरणाची वाट बघा. पुढची कॅन्डल काय सांगतेय ते पहा. तिसरं, तुमची एंट्री आणि टार्गेटची योजना करा. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, स्टॉप लॉस सेट करा. जर खरेदी करत असाल तर डोजीच्या लोच्या खाली आणि विक्री करत असाल तर हायच्या वर. आतापर्यंत ही प्रक्रिया अगदी सोपी वाटते नाही का? पण एक मोठा प्रश्न अजूनही उरतो. हा सिग्नल खरोखर किती विश्वासार्ह आहे? हा सिग्नल आहे की निव्वळ हवा, की फक्त एक गोंधळ? चला आता याची एक वास्तव तपासणी करूया. लुंड युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनानुसार
आणि हे नीट ऐका, कॅन्डलस्टिक पॅटर्न्सच्या भविष्यवाणी क्षमतेबद्दल अजूनही कोणताही निर्णायक पुरावा नाही. हो, हे खरंय. कोणताही ठोस पुरावा नाही की हे पॅटर्न्स खरंच काम करतात. धक्का बसला ना, पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. आता हा आकडा बघा, 94%. थॉमस बल्कोव्स्की नावाच्या एका संशोधकाने जवळपास 47 लाख कॅन्डल लाईनचा अभ्यास केला. आणि त्यांचा निष्कर्ष काय होता? तब्बल 94% कॅन्डलस्टिक पॅटर्न एकतर इतके दुर्मिळ आहेत की त्यांचा काही उपयोग नाही, किंवा ते इतके अविश्वसनीय आहेत की त्यांच्यावर विश्वासच ठेवता येत नाही. हो, अगदी बरोबर ऐकलत, 94%. तर मग नक्की समस्या काय आहे? डोजी पॅटर्न्सच्या काही मुख्य मर्यादा आहेत. 1. ते अनेकदा खोटे अलार्म देतात, विशेषतः जेव्हा बाजार अस्थिर किंवा साईडवेज असतो. 2. जर डोजी तयार होताना व्हॉल्यूम कमी असेल तर तो एक खूप कमकुवत सिग्नल मानला जातो. आणि 3. संदर्भात सर्व काही आहे. जर डोजी कुठेही मध्येच एका रेंजच्या मध्यभागी तयार झाली तर ती अनेकदा निरर्थक असते. तर मग आता आपल्याकडे 2 परस्पर विरोधी विचार आहेत. एकीकडे आपल्याला शिकवलं जातं की डोजी एक शक्तिशाली रिव्हर्सल सिग्नल आहे. दुसरीकडे डेटा सांगतो की त्यावर विश्वास ठेवू नका. मग एक हुशार ट्रेडर काय करतो? तो या दोन्ही मतांचा मेळ घालतो. चला, आता ह्या संकेतांना एकत्र कसं जोडायचं आणि त्यातून हुशारीचा निष्कर्ष कसा काढायचा ते पाहूया. आणि हेच ह्या सगळ्या माहितीचं सार आहे. ही आहे पुष्टीकरण चेकलिस्ट. एक डोजी तेव्हाच सर्वात जास्त महत्त्वाची आणि शक्तिशाली ठरते जेव्हा ती या चेकलिस्टमधील निकषांची पूर्तता करते. म्हणजे ती एका महत्त्वाच्या सपोर्ट किंवा रेझिस्टन्स लेव्हलवर दिसावी, एका मोठ्या ट्रेंडनंतर यावी, त्या कॅन्डलवर व्हॉल्यूम जास्त असावा आणि RSI किंवा मूव्हिंग ॲव्हरेजसारख्या इतर तांत्रिक साधनांनीही तोच संकेत दिलेला असावा. जेव्हा हे सर्व घटक एकत्र येतात तेव्हाच तो एक उच्च संभाव्यतेचा म्हणजे हाय प्रॉबेबिलिटी ट्रेड सेटअप बनतो. थोडक्यात सांगायचं तर डोजीला कोणतीही जादूची गोळी समजू नका. ती ट्रेड करण्याची आज्ञा नाही, तर ती फक्त एक सूचना आहे, एक अलर्ट आहे की इथे लक्ष द्या, बाजारात काहीतरी बदलत आहे. तिची ताकद तिला एक स्वतंत्र सिग्नल म्हणून वापरण्यात नाही, तर तिला बाजाराच्या मोठ्या चित्राचा एक महत्त्वाचा भाग म्हणून पाहण्यात आहे. तर मग शेवटी प्रश्न उरतो की डोजी एक भविष्य सांगणारा क्रिस्टल बॉल आहे की फक्त त्या क्रिस्टलवर पडलेला एक तडा? खरं तर एक हुशार ट्रेडर हे चांगलंच ओळखून असतो की तो एक संकेत आहे, आज्ञा नाही. ती बाजाराच्या भावना समजून घेण्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण ती संपूर्ण कहाणी नाही.